गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, आज आम्ही वरती आलो आहे. इथे मस्त झाडं आहेत आणि इथे आम्ही खूप कामं करत आहोत, जसे की तुम्ही ते बघू शकता. इथे माझा मामा असं झाडाला पाणी घालत आहे. तिकडे माझी मामी आहे, ती तिकडे काहीतरी काजू गोळा करत आहे. आणि तिकडे माझी आजी सुद्धा आहे, ती पण काम करते. ही माझी बहीण आहे, ती झाडात गुंतलेली आहे. हा, आणि मी तुम्हाला आज बोंडू दाखवते. आणि बोंडूच ॲक्च्युली काजू तो आम्ही काढलेले आहेत, त्या पिशवीमध्ये आहेत. तुम्हाला मी थोड्या वेळाने करवेलच. मी माझा एक व्लॉग करणार आहे की त्याच्यामध्ये मी बोंडू आणि त्याची काजू असते तुम्हाला शेअर करणार आहे. मी तुम्हाला माहितीच असेल, पण तुम्हाला मी सांगणार आहे. ही माझी बहीण आहे, माझ्या बहिणीकडे अशी बोंडू आहे, बोंडूने खेळत आहे. आणि हे असं गाईज बोंडूचं झाड असतं. खूप मस्त वाटते. आणि तुम्हाला मी सगळं शेअर करते एक एक. इथे एक घर आहे आणि हे सगळं माझ्या आजोबांनी केलेलं आहे, ते आता नाही आहे. आणि आम्ही पूर्ण माझ्या मामा मामी मी आणि माझी बहीण आणि आजी हे सगळे इथे आलो आहोत. कारण असं भोंडू वगैरे असं काढायचे आहेत ना, आता सीझन आलाय आहे, त्यामुळे ते सगळे काजू वगैरे गोळा करतो आम्ही आणि सेल करतो. सेल असणावी व्यवस्थित, ड्रेस व्यवस्थित करावी. हे बघा आमचं असं सगळं तुम्हाला मी इथे शेअर करत आहे. थांबा 2 मिनिटं करणार. हे बघा गाईस, तसंच मी आता बघितलं असेल सगळं, तसं आता तुम्हाला मी तिकडे जाऊन सगळं शेअर करते. थांबा, कुठनं जायची वाट तीच मला कळत, तर तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखव. बघू शकता गाईस, तिथे असं आहे, असं शेअर करायचं आहे सगळं. ॲक्च्युली ना आता गाईस पावसाळा म्हणजे मागच्याच वर्षी पावसाळ्याने सगळं ते पानं वगैरे गळली आहेत. ते बघू शकता, इथे असं घर आहे. तिकडे दाखवते, तिकडे टाकी आहे. तुम्ही टाकी बघितलंच असेल, पण तरी तुम्हाला मी दाखवते. बाबा, मुंगी. ओके गाईस, सो तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने शेअर करते. हे बघा, इथे पाईप आहे. तो पाईप तिकडे वापरत नाही आहे, पण थोड्याने वापरणार आहे. हा, ती बघा, तिकडे माझी बहीण आहे, ती बघा. हाय कर, दिसली? ओके. सो मी सगळं ॲक्च्युली मी येत असते मी इथे, जेव्हा मी गावाला येते तेव्हा. पण मी आज अशी परत आलेली आहे आणि हे सगळं आमचं आहे. तुम्ही म्हणाल की असं तुम्ही म्हणाल की तुम्ही दुसऱ्यांकडे असे जाऊन तुम्ही असे काजू वगैरे करता, पण आमचंच आहे. पण आम्हाला तिकडे आमची तुम्ही बघितली नसेल तर मी ब्लॉग नाही केला आहे. तुम्हाला मी सगळं तिकडचं करून दाखवते. तिकडचं पूर्ण मी हे करून दाखवते तुम्हाला. आणि सगळं तुम्हाला मी दाखवते. एक ब्लॉग करते मी त्याच्या हे मध्ये. आणि ते हे तिकडे पूर्ण पॅक झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला हे झाडं गाईज खूप आवडतात. त्याने आम्ही भोंडूची झाडं, इथे भोंडूच आहे पूर्ण गाईज. काजू, भोंडू मीन्स काजू. ही पूर्ण गाईज भोंडूची झाडं आहे. मी 2-3 भोंडू खराब झाले, पडले, पण आता भोंडूचं सीझन नाही आहे, त्यामुळे ते मला नाही माहिती. तुम्हाला मी तिकडे जाऊन भोंडू दाखवते. गाईज, तिकडे जायला जरासा इश्यू आहे. ते भोंडू कुठे गेले गाईज? तिकडेच होते. हा गाईज, हे खराब झालेले आहेत, पण तरी तुम्हाला मी दाखवते. कुठे गेला ओय? कुठे गेला का इकडचा? ओय, भोंडू कुठे गेला? इकडचं होतं ना, त्यांना दाखवायचंय. थांबती आहे का नाही आता? चला तिकडे जाऊया, बघू आहे का नाही तो.
मी काढते थांब. तिकडे थांब तिकडे. ओके मी कसं कॅमेरा सेट केला आहे. तर ह्या पिशवीमध्ये काजू आणि भोंडू एकच आहे. हे बघू शकता हा भोंडू आहे आणि ह्याच्यावरती अशी काजू असते असा असतो टोटली असा दिसतो. आणि हा काहीच काजू आहे आणि हा भोंडू आहे. ह्याला आम्ही घरी जाऊन मीठ मसाला लावून खातो. पण ॲक्च्युली सीझन नाही आहे म्हणून तो एकदम बचबचीत आहे. त्यामुळे तो खूप पिकलेला आहे. त्यामुळे आम्ही तो कापणार नाही आणि खाणारसुद्धा आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवला होता पिशवीमध्ये. हे बघू शकता तुम्ही गाईस. बघा असा दिसतो भोंडू. भारी दिसतो ना. आणि गाईस इथे पावसाळ्यात खूप मजा येते गाईस. मला मी काय सांगू. हा बघा भोंडू आहे. ह्याच्यात वॉटरचं पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ते चांगलं असतं. पण गाईज मला एवढं आवडत नाही भोंडू. पाणी असतं पण आय डोंट नो गाईज का नाही आवडत मला. हे बघा असं आहे भोंडू. ॲक्च्युली रॅशेस आलेले आहेत. मग अशी मी तिकडे ना काजू साफ करत होते त्यामुळे. हा बघा असा भोंडू दिसतो. ह्याला सगळं वॉटर लागलेलं आहे बघा. ओके सगळं वॉटर आणि हे काजू. ओके आता मी हे परत ठेवून देते. तुम्ही दाखवते किती वेचले आहेत मी ते. एवढे वेचले आणि तिकडे अजून माझी मामी वेचत आहे. सो तुम्हाला मी सगळं अजून इथं दाखवते. मी तुम्हाला तिकडचं दाखवलं. सगळं तिकडचं एक्सप्लोर केलं आहे. हे बघा तिकडचं तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार. काहीच एवढी चांगली आहे माझी क्वालिटी आहे फोनची. कारण हा माझा फोन नाही आहे, माझ्या मामाचा आहे आणि माझ्या मम्मीकडे पण असाच फोन आहे. पण तो आता नाही माझ्याकडे. मम्मी जरा बाजारात गेली आहे आणि मी जे व्लॉग काढते ते माझ्या आणि माझ्या पप्पांच्या फोनमध्ये काढते. जास्त ते माझ्याच फोनमध्ये आहेत व्लॉग्स ते सगळे. आणि पप्पांचा एखाद दुसरा रीलच आहे पप्पांच्या फोनमधले. आणि गाईज आता हा मामाचा फोन आहे. ह्याच्यामध्ये मी काढत आहे तो तुम्ही तिकडे बघू शकता. गाईज हे असं काय झालंय कारण मला सांगितले रिझन मी. हे बघा गाईज इथे बसू का मी. गाईज खूप भारी वाटतंय इथे बसलं तर. चल वर जाऊ आपण. चल बापरे गाईस इथे बसायला गाईस खूप मोकळी जागा आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा गाईस इथे मी तुम्हाला सांगते खरं इथे ही अशी जागा आहे. तिकडे तुम्ही येऊन मस्तपैकी जेवण करू शकता. फक्त तिकडे ना ॲक्च्युली सगळे ट्रीज वगैरे आहेत. आणि गाईस तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता की इथे आहेत झाडं. पण ते कोणती झाडं आहेत ते तुम्ही मला कॉमेंट करून सेक्शनमध्ये सांगा गाईस. हाय ती माझी बहीण बघून काहीच मनासारखं पण करते. इट्स गुड. दुसऱ्यांकडनं काहीतरी चांगलं शिकायला चांगली गोष्ट आहे. मला कॅमेरा सेट नाही करता येत. मी खालीच बसते आणि मी परत एकदा तुम्हाला दाखवते काहीतरी. आता काही आठवण लागेल अजून. इथे काहीच खूप काय आहे बघा गाईस. पूर्ण हे रानच आहे गाईस. पूर्ण रान. आणि ॲक्च्युली हे आमचं तिकडचं आमचं नाही आहे. आमची तुम्हाला दाखवते मी किती जागा आहे. ही बघा तिथे एकदम कोणेपर्यंत आहे. आणि ही आहे ही जागा मला माहिती नाही. ही असेल कदाचित गाईस काय माहिती. मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते आमची किती जागा आहे ते. चला जाऊ आपण तिकडे. काय जिथनं मी कसं जाऊ मला ते सॉरी गाईस कॅमेरा शेक झाला असेल तर आपण तिकडे जाऊया. हे बघा गाईस तुम्ही इथून सुद्धा बघू शकता. इथे ॲक्च्युली सगळं गाईस असं पानं वगैरे आहेत. आणि हे पूर्ण आणि ते खालचं आमचं नाही आहे. हे बघू शकता. मी झाडावरती बसायचा प्रयत्न करू नको गाईस. ती झाडं आहेत ती पण मोडून टाकेल मी. एनिवे गाईस
तुम्हाला मी सगळं एक्सप्लोर गाईस हुमल्या आहेत ना इथे. हुमली चावतात गाईस, एक नंबर चावते गाईस. हुंगी नाही हुमली, काही सुचत नाहीये गाईस, कारण हुमले जाम आहे तिकडे. आणि गाईस तुम्हाला मी खरं तर सांगते, हा बघा हे झाड, हे मला एक काजू भेटला बघा, छोटूसा भेटला गाईस, मी झाडावरचा काढला तो बोंडू. हे बघा गाईस, पण इथे कच्चा आहे. जा, हे बघा इथे गाईस, थांब गवी, हे बघा इथे असं दिसतंय तुम्हाला. ओ ए गाईस मुंगी, हे बघा गाईस इथे ही हुमलेत गाईस इथे. हे बघा गाईस झाडावरती असं असतं, हा असं भोंडूचं झाड असा आहे सर, मालवणी बोलतात. हे बघा गाईस त्याच्यामध्ये सुद्धा हुमलेत, कारण कच्चा आहे ना. तर मी कारण आणि गाईस हा सीझन नसतो ना, हुमले म्हणजे भोंडूंचा सीझन नसतो. भोंडू आपल्या सीझनमध्ये असतो. तुम्ही मला कॉमेंट करून सांगा की कोणत्या सीझनमध्ये भोंडू असतात. झाडावरती येतात ते असे बारीक सारीक 2-3 एका झाडावरती येतात. ते आम्ही येत असतो आणि काढत असतो. म्हणजे ते सुद्धा काढतात काय काय, असं काही नाही की आम्हीच काढतो. एक नंबर गाईस, एक नंबर तुझी कंबर शिक. गाईस हे गाणं मला खूप आवडतं. मी त्या गाण्यावरती रील सुद्धा काढणार आहे. आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा. ते बघा गाईस, बघितले मालवणी भाषा गाईस. मला येते बोलता पण मी बोलत नाही, कारण येते पण ती माझी सवय आहे ना लहानपणीपासून मराठीतच. त्यामुळे मी सुद्धा मराठीतच बोलते, कधी कधी मालवणीत बोलते. गावाला असं जे मी मालवणीच बोलते, आणि माझ्या घरी मी मराठी बोलते. चला, तुम्हाला मी सगळं आता एक्सप्लोर करून दाखवलेलं आहे. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये किंवा DM करू शकता, आणि त्याची मी नक्की आन्सर देईल. आणि गाईज मी आज एवढी क्लिअर दिसते कारण फोन जरा चांगला आहे, माझ्या मामाचा आहे. मी आले. चला गाईज घरी जायची तर जायचे, सगळे घरी चालले आहेत. सो मी सुद्धा आधी थांब ग दम. चला आता तुम्हाला मी दाखवते शेवटी. चला चला, हा बघा हा पाईप आहे गाईज. काय ओके, चला आता तर आम्ही चाललो आहे तर घरी. हे बघा असं असतं, भोंडू मग अशी होते मी काढले. सो ओके गाईज, आता माझा ब्लॉगचा एंड आहे. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.